जिंदाबाद साथियो. आज आपल्या सर्वांचे लाडके नेते क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दलित स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मृती संघटना यांच्या वतीने ही जी प्रबोधन माला सध्या सुरू आहे अनेक दिवस, त्या प्रबोधन मालेमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेले अनेक दिवस या प्रबोधन मालेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत. आज या प्रबोधन मालेमध्ये आपणाशी संवाद साधण्याची संधी मला या दलित स्वयंसेवक संघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली. विशेषतः सोनावणे सर आणि सुदर्शन यांनी सगळं टेक्निकल व्यवस्था केली. याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझं नाव संजय मंगला गोपाळ. मी मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधनं असोसिएट डीन म्हणून निवृत्त झालोय. मेकॅनिकल इंजिनियर आहे पेशाने. एनर्जी आणि एन्व्हायरमेंट पॉलिसी याच्यामध्ये माझं डॉक्टरेट झालेलं आहे आणि गेली अनेक वर्ष जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, नर्मदा बचाव आंदोलन अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये, संघटनांमध्ये आणि आंदोलनांमध्ये मी सक्रिय आहे. रायगडला जे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे, 36 एकराचा अतिशय निसर्ग सुंदर परिसर आहे, त्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे, कार्यकर्ता आहे. आणि ठाण्यामध्ये लोकवस्तीमध्ये जी मुलं राहतात, विशेषतः ज्यांना घरी अतिशय प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो, अशा विद्यार्थ्यांमध्ये समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने आम्ही काम करतो. आज आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करतो आहोत. मला नेहमी असं वाटतं की जन्मशताब्दी वर्ष किंवा जयंती किंवा स्मृती दिन गरज नाही. अण्णाभाऊ साठेंनी एवढं महान कार्य करून ठेवलेलं आहे की रोज त्याला तर आपण म्हणतो की नाही, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, जिथे कुठे आपण जाऊ, जे काय काम करत असू, तिथे आपल्याला अण्णाभाऊ साठ्यांचं स्मरण करणं आवश्यक आहे. कारण की अण्णाभाऊ साठे त्याचं वर्णन केलं जातं अण्णाभाऊंचं की लोकशाहीर होते, क्रांतिकारक होते. मला असं वाटतं की कुठलाही शब्द अण्णाभाऊंचं वर्णन करायला अपुरा आहे. कारण की लोकशाहीर म्हटलं तर लोकांना वाटेल फक्त शाहिरी करायचे. नाही, ते कवी पण होते. कवी म्हटलं तर ते पुरत नाही, कारण की ते लेखक होते. लेखक म्हटलं तर तेवढं पुरेसं नाही, कारण की ते क्रांतिकार्य करत होते. आपण त्यांना म्हटलं की ग्रामीण भागातनं आलेला कार्यकर्ता, तर तसं नाही, ते मुंबईच्या शहरी भागामध्ये देखील सक्रिय होते. कामगार वस्तीमध्ये काम करणारा कम्युनिस्ट नेता असं आपण म्हटलं तर ते आंबेडकरी चळवळीशी देखील त्यांचा तेवढाच घनिष्ठ संबंध होता. तेव्हा अतिशय विविध असे कार्याचे, विचारांचे, आग्रहाचे पैलू असणारा असा हा अष्टपैलू नेता होता असं मला वाटतं. आणि बघा, वयाची 50 वर्ष देखील उणी पुरी त्यांनी कशी बशी पुरी करत आले होते. एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये त्यांनी इतकं महान कार्य करून ठेवलेलं आहे. आणि मला नेहमी वाटतं, मी आता गेली 20-25 वर्ष ठाण्यामध्ये लोकवस्तीतल्या मुलांमध्ये काम करतोय. घरामध्ये ज्यांच्याकडे अजूनही 21व्या शतकात 10वी झालेलं नाहीये कोणी, ही मुलं प्रथम 10वी होत आहेत, प्रथम कॉलेजला जात आहेत. कोणी भाजीवाले आईला मदत करतंय, कोणाचे वडील वारलेले आहेत, कोणाचे वडील रिक्षा चालवत आहेत, कोणी कंत्राटी कामगार आहेत. अशा लोकवस्तीतल्या सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मी काम करतोय, तर मला असं दिसतं की या मुलांमध्ये जास्त ताकद आहे, या मुलांमध्ये जास्त क्षमता आहे. ही मुलं खूप काय काय करून दाखवतात. कारण की ज्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो, तो अधिक खंबीर बनतो आणि तो अधिक निडर बनतो, अधिक निश्चयी बनतो आणि अधिक चांगलं क्रांतिकार्य करतो. अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत तेच आहे. कारण की अत्यंत बालवयामध्ये दुष्काळी भागात आपलं ग्रामीण भाग सोडून पायपीट करत हा माणूस मुंबईच्या दिशेने आला. आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तिथल्या एका झोपडपट्टीमध्ये अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, हालाखीमध्ये जीवन जगत असताना ते सगळं जसं टिपकागत पडलेल्या शाईचा थेंब आणि थेंब टिपून घेतो, तसा हा संवेदनशील कवी मनाचा रांगडा क्रांतिकारी माणूस असल्यामुळे आजूबाजूला जे घडत होतं ते टिपत होते ते. आणि जे बालवयामध्ये ग्रामीण भागात त्यांनी पाहिलं होतं ते त्यांच्या मनावर संस्कार झाले होते. आणि त्यातून या अण्णाभाऊ साठ्यांचं एक अत्यंत क्रांतिकारी असं कार्य उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच आज अण्णाभाऊंच्या अभ्यास करताना, विचार करताना आपल्या टायटलमध्ये अण्णाभाऊंचा समाज म्हणजे कोण? हा अण्णाभाऊंचा समाज म्हणजे कुठल्या एका जातीतला समाज, कुठल्या एका वर्गातला समाज असं नाही. तर जेवढे कोणी गोरगरीब आहेत, दलित पीडित आहेत, आदिवासी आहेत,
कष्टकरी मेहनती आहेत, शेतकरी शेतमजूर आहेत, जे कष्टाने काम करतात, दुसऱ्याचं शोषण करत नाही, स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या हिकमतीने जे मिळेल त्या परिस्थितीचा सामना करत, जे आपले श्रम या समाजाच्या विकासाकरता वेचतात आणि त्यातनं जे मिळेल त्याच्यातनं आपले कच्चे बच्चे घर-दार सांभाळत विकास करतात, अशा समूहांना मी अण्णाभाऊंचा समाज म्हणतो. अण्णाभाऊंचा आपल्याकडे दुर्दैवाने काय झालंय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं संविधान या देशाला दिलं 68 वर्षापूर्वी. संविधान निर्माते, अर्थशास्त्रज्ञ, प्रकांड पंडित, वकील, कायदेमंत्री अशी अनेक भूषणावह चरित्र असताना देखील एका विशिष्ट जातीचा नेता असं जर आपण त्यांना म्हटलं तर आपण संकुचित बनतो असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांना आपण कोण संकुचित करणार, ते तर महान नेते होते, परंतु त्यांच्या चतुरस्त्र कामाचा आवाका लक्षात घेऊन आपण ते सगळ्या समाजाचे नेते, महात्मा ज्योतिराव फुले असतील, महात्मा गांधी असतील, ही सगळ्या समाजाची माणसं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज किंवा राजर्षी शाहू महाराज, तुम्ही कोणी नावं घ्या या समाज सुधारक आणि क्रांतिकारकांची, हे सगळ्या समाजाचे नेते होते. तसेच आपले अण्णाभाऊ साठे हे सगळ्या समाजाचे नेते होते आणि आजही आहेत. आणि म्हणूनच अण्णाभाऊंची आठवण केवळ विशिष्ट समाजामध्ये, विशिष्ट वस्तीमध्ये नाही होत, तर सगळीकडे अण्णाभाऊंचा जय जयकार होतो. आणि आपल्या मुंबईतल्या, सातारातल्या, पुण्यातल्या एका वस्तीपासून ते थेट कर्नाटक, मध्य प्रदेश, भारतातले कानेकोपरे आणि ती पार करून रशियाच्या चौकामध्ये देखील अण्णाभाऊ साठे आज विराजमान आहेत. याचं कारण त्यांनी जे बीज रोवलं होतं क्रांतिकारी विचारांचं, त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून अशा अण्णाभाऊ साठ्यांच्या समाजावर पर्यावरणाचा मी काय संबंध जोडतोय? तुम्ही गेले अनेक दिवस या प्रबोधन मालेमध्ये अनेकांची भाषणं ऐकली असल्यामुळे अण्णाभाऊ साठ्यांचे विचार तुम्हाला आता अगदी पूर्ण परिचित असतील. किंबहुना आपल्यापैकी अनेक जण त्या विचारांप्रमाणे कृती करत असाल, काम करत असाल, प्रत्यक्ष लढत असाल समाजामध्ये. त्यामुळे तुम्हाला नव्याने मी अण्णाभाऊ साठे सांगायचं म्हणजे सूर्याची ओळख सगळ्यांना करून देण्यासारखी आहे. अण्णाभाऊ साठेंसारखा सूर्य त्याच्यात तळपतोय तेजाने आणि त्या सूर्यामध्ये आपण सगळे न्हाऊन निघालेलो असताना त्या सूर्याच्या प्रकाशात आपण जे काम करतो आहे त्याच्यातला आजच्या स्थितीत अण्णाभाऊ असते तर कुठला प्रश्न त्यांनी हाताळला असता, काय काय त्यांनी केलं असतं, अशा दृष्टीने मी जेव्हा अण्णाभाऊंकडे पाहतो तेव्हा मला असं सुचलं की पर्यावरणाचा जो मुद्दा आहे अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये देखील तो अनेक ठिकाणी आलाय. मी माझं विवेचन पुढे चालवेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते मी कसं पाहतोय ते. परंतु पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतालचा परिसर. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी, त्या पृथ्वीवर फिरणारी हवा, त्या पृथ्वीवरचं पाणी, त्या पृथ्वीवरचं तेज, त्या पृथ्वीवरची माणसं, त्या पृथ्वीवरचा निसर्ग, त्या पृथ्वीवरची शेती, जंगलं, नद्या, नाले, समुद्र, हे सगळं म्हणजे परिसर आहे. हे सगळं म्हणजे पर्यावरण आहे. आता या पर्यावरणाचा आणि अण्णाभाऊंचा जो मी समाज तुम्हाला सांगितला, गोर गरीब जनता, आदिवासी, दलित, पीडित, शोषित जनता, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामकरी जनता, यांचा संबंध काय? यांचा संबंध हा आहे की अण्णाभाऊंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नामध्ये ह्या समाजाचं चित्र दिसेल. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये त्यांनी जे व्यक्त केलं होतं, अण्णाभाऊ म्हणत की या भूमीचं नंदनवन व्हावं, सर्व जनता सुखी संपन्न व्हावी, सर्वांची मन स्वच्छ असावी, या समाजातली विषमता नष्ट व्हावी. आणि हे सगळं केवळ कल्पनेमध्ये रम्य कल्पना रंगवून हे होणार नाहीये. केवळ कल्पनेच्या पंखाने हे साधलं जाणार नाही, तर त्याच्यासाठी वास्तवाचे पायही समाजाला हवेत. इतकं द्रष्टेपण आणि इतकं स्पष्ट वक्तेपण अण्णाभाऊंच्या दृष्टिकोनात होतं. तेव्हा हा जो अण्णाभाऊ, हे जे अण्णाभाऊंचं स्वप्न आहे की सर्वांना भूमीचं नंदनवन व्हावं, विषमता नष्ट व्हावी, सुखी संपन्न जीवन व्हावं, हे कसं होणार? तुम्हाला ठाऊक असेल की आजपासून 200-300 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण कोणी वाचला असेल, अभ्यासला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगडावर कोणती गाडी जायची का? मारुती कार किंवा अँबेसेडर किंवा शेव्हरलेट किंवा आणखीन कुठली मोठी गाडी, आगगाडी, ट्रेन, विमान, काही नव्हतं. किंवा अलेक्झांडर राजा, त्याच्या काळात काही होतं का? काही नव्हतं. त्यामुळे 200-300 वर्षापूर्वी ज्याला ॲग्रेरियन समाज म्हणत, शेतकरी समाज म्हणत, तो शेतकरी समाज या पर्यावरणामध्ये शेती करत असे, आपली उपजीविका करत असे. मग पुढे हाताची मूठ याचा शोध मनुष्याला लागला. ही बघा, ही बोटं अशी आहेत ना,
ही अशीच्या अशी बोटं ठेवली तर आपण काय करू शकतो? हातात पेन घेऊ शकत नाही, पुस्तक घेऊ शकत नाही, पाण्याचा पेला घेऊ शकत नाही, जेवू शकत नाही. ही हाताची मूठ जेव्हा वळतो, ही बोटं जेव्हा जवळ आणतो, तेव्हा आपण चमत्कार करू शकतो. माणसाचा हा चमत्कार जो आहे, लेखनाचा असेल, भोजनाचा असेल, कर्म करण्याचा असेल, शेती करण्याचा असेल, हा सगळा ही हाताची बोटं जवळ येण्यातनं झाला. सुरुवातीला माणसाला ही बोटं जवळ करता येत नव्हती. बोटं जवळ आली आणि क्रांती झाली. बोटांची मूठ वळता आली आणि ही वज्रमूठ आपण कुठलंही परिवर्तन करू शकतो, असा शोध माणसाला लागला. पुढे माणूस चाकाचा शोध लावला, इंजिनाचा शोध लावला आणि अनेक शोध माणसाने लावले आणि त्याच्यातनं औद्योगिक क्रांती होऊन एक प्रगत समाज आज आपल्यासमोर उभा आहे. या समाजामध्ये आपण जेव्हा राहत असतो, प्रगती करत असतो, तेव्हा अण्णाभाऊ आपल्याला हे सांगतात, की आपल्याला ह्या निसर्गामध्ये जो निसर्ग आपल्या अवतीभोवती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. आपल्याला त्याच्यातून काहीतरी नवीन शोधावं लागेल. या संदर्भात अण्णाभाऊंचं एक वाक्य मला सांगण्यापासून मोह आवरत नाहीये. अण्णाभाऊंची गाजलेली कादंबरी फकीरा, आपण सगळ्यांनी त्याचं पारायण केलं असणार. फकीरा कादंबरी मधला एक पात्र नायक म्हणतो, आपण मरू पण ह्यो मुलूक मरणार नाही, ह्यो डोंगर मरणार नाही, ही झाडं, ही माती, ह्यासनी मराण नाही, असं अण्णाभाऊंनी लिहून ठेवलं. याचा अर्थ काय? माणसं नश्वर आहे, परंतु निसर्ग शाश्वत आहे. हे पर्यावरण शाश्वत आहे आणि आपल्याला जगायचं असेल तर हे पर्यावरण जर जागावर राहिलं तर आपण जगू शकू. पर्यावरणच नसेल, पृथ्वी नसेल, पाणी नसेल, हवा नसेल. आज आपण सगळीकडे बघतो की हवेचं प्रदूषण झाल्याबरोबर नाकावर पट्टी बांधून घाबरत घाबरत आपण बाहेर पडतोय, गर्दी करू नका म्हणतोय. तेव्हा आपल्याला जगायचं असेल तर शुद्ध हवा, शुद्ध वातावरण, शुद्ध निसर्ग, शुद्ध पाणी, हे सगळं आवश्यक आहे. आणि ते अण्णाभाऊंनी त्या काळात लिहून ठेवलेलं आहे की आपण मरू परंतु हा निसर्ग राहणार आणि हा निसर्ग टिकवला पाहिजे. अण्णाभाऊ लोकनाट्यामध्ये, माझी मुंबई नावाच्या लोकनाट्यामध्ये म्हणतात, धरण बांधताना महाराष्ट्राची हजारो एकर पिकाऊ जमीन गेली त्या धरणाच्या खाली, अनेक कुटुंबांचं आणि प्रपंचांचं वाटोळं झालं आणि या धरणाच्या पाण्यातनं निर्माण झालेली वीज ती कोणाला मिळाली? बघा, अण्णाभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून आज नर्मदेच्या खोऱ्यामध्ये गेली 35 वर्ष मेधा पाटकर लढतायत, नर्मदा बचाव आंदोलन काम करतंय, धरणग्रस्त समिती बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधीपासून लढते आहे. अनेक माणसं लढतायत कारण की धरण तर हवं पाण्यासाठी असं आपण म्हणतो आणि दुसरीकडे या धरणाने झालेली दैना अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळी पाहिली होती. तिसरा अण्णाभाऊंची एक कविता आहे, तू मराठमोळा. त्या कवितात ते म्हणतात, ही तुझीच धरती माता, तू विश्वाचा निर्माता, तुझी चराचरावर सत्ता, तू या जगताचा दाता. अण्णाभाऊ सांगतात, तू या जगताचा दाता, मी नाही, तू. म्हणजे कोण? ह्या पृथ्वीवरची तुम्ही सगळी माणसं, आपण सगळे चराचर सृष्टी, आपण ह्या पृथ्वीचे, ही आपली धरती माता आहे, हा विश्वात आणि आपण विश्वाचे निर्माते आहोत. ह्या पृथ्वीवरनं आपण नंदनवन फुलवणार आहोत. या भूमिकेतनं जेव्हा आपण बघतो तेव्हा अण्णाभाऊंचं स्वप्न काय होतं, जे मी मगाशी सांगितलं ते, या नंदन व्हावं, विकास व्हावा, प्रगती व्हावी, ती करायची असेल तर निसर्गामध्ये बदल करावे लागणार. बघा, पाणी नेहमी वरून खाली वाहतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे, लहान मुलालाही कळतं, पाणी नेहमी वरून खाली वाहतं. पण माणूस थांबला का वरून पाणी खाली वाहतं म्हणून म्हणायला? तो म्हणाला, मला इमारत बांधायची आहे, वरच्या मजल्यावर लोक राहतील, त्यांना पाणी कसं मिळेल, ते काय रोज खाली उतरणार का? त्याने पंपाचा शोध लावला आणि पाणी खालून वर खेचायला लागला. उष्णता उच्च तापमानाकडनं कमी तापमानाकडे जाते. माणसाने फ्रीजचा शोध लावला आणि वस्तू थंड ठेवण्याची किमया साधली. माणसाने असे अनेक शोध लावले, दिव्याचा शोध लावला, इंजिनाचा शोध लावला, गाड्यांचा शोध लावला आणि त्याच्यातनं माणसाने प्रगती साधली. मात्र ही प्रगती साधत असताना काय केलं माणसाने? तुम्हाला एक रोजच्या जगण्यातलं उदाहरण देतो, म्हणजे आपलेही डोळे खाडकन उघडतील. अण्णाभाऊंनी तर आपले डोळे तेव्हा उघडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता आपण परत, आपल्याला सारखं जागृत व्हावं लागतं, म्हणून अण्णाभाऊंची सारखी आठवण काढावी लागते. तुमच्यापैकी बहुतेक जण गाड्या चालवत असतील, किमान चालणाऱ्या गाडीमध्ये बसत असतील. तुम्हाला ठाऊक आहे, गाडीमधलं तेल संपत आलं की पेट्रोल पंपावर जावं लागतं. पेट्रोल पंपावर जाऊन तुम्हाला गाडीमध्ये तेल भरावं लागतं. तेल भरलं नाही तर गाडी 1 सेंटीमीटरही पुढे जाणार नाही. आपण जेव्हा गाडीमध्ये 1 लिटर तेल भरतो, पेट्रोल भरतो, डिझेल भरतो, तेव्हा माहितीये तुम्हाला काय होतं ते? आपण गाडी चालवू शकतो. पुण्यावरनं गाडी हडपसरला जाईल, साताराकडे जाईल, किती पेट्रोल भरलं त्याप्रमाणे त्या गतीने गाडी पुढे जाईल, सामान वाहील. परंतु 1 लिटर पेट्रोल आपण जेव्हा गाडीमध्ये भरतो तेव्हा त्यातलं फक्त 350 सीसी
350 मिलीलिटर पेट्रोलची शक्ती आपल्याला गाडी चालवायला वापरता येते. 650 मिलीलिटरचं पेट्रोल कुठे जातं? हवेमध्ये उष्णता निर्माण करतं. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे दूषित वायू निर्माण करतं. हवेचं प्रदूषण निर्माण करतं. तुमच्या लक्षात आलं माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे? अण्णाभाऊ साठ्यांचं स्वप्न होतं या पृथ्वीचं नंदनवन व्हावं आणि आज आपण या पृथ्वीचं काय केलंय? विकासाच्या मागे धावत असताना आपण पृथ्वीवरती CO2 चं, कार्बन डायऑक्साईडचं, कर्बोदके प्राणील वायूचं प्रमाणाबाहेर वाढवून ठेवलेलं आहे. याच्यामुळे काय झालं? झाडं शाश्वत नाहीत, डोंगर शाश्वत नाहीत, पाणी शाश्वत नाही, सगळ्याचं प्रदूषण होत आहे. तेव्हा आता ह्या एका गाडीच्या 1 लिटर पेट्रोलने एवढं प्रदूषण होतंय. तुम्ही कल्पना करा रोज एका पेट्रोल पंपवरनं एका गावामध्ये किती लिटर पेट्रोल भरलं जात असेल गाड्यांमध्ये, किती गाड्या रस्त्यांवरनं धावत असतात आणि त्या गाड्यांमधनं किती प्रकारचं प्रदूषण बाहेर पडत असेल. दिल्ली सारख्या राजधानीमध्ये आज ऑलरेडी प्रदूषणाची पातळी खूप इतक्या वरच्या पातळीवर गेलेली आहे की आता तिथे CNG इंजिन कंपल्सरी झालेली आहेत. अनेक राज्यांमध्ये हा प्रश्न उग्र बनलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊंना जे नंदनवन पृथ्वीवर निर्माण करायचं आहे ते नंदनवन निर्माण करताना पृथ्वीचा हा जो नाश होतो आहे त्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. 1900 सालामध्ये पृथ्वीवरती ह्या पेट्रोलचा, डिझेलचा, विजेचा वापर सुरू झाला. मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांती झाली, उत्पादन वाढलं, रोजगार मिळाले आणि काय झालं? हे सगळं एकीकडे आपली प्रगती होते, आपला विकास होतोय, दीनदुबळ्या दलित समाजाला नवीन स्वप्न मिळत आहेत, शेतीमध्ये आधुनिकीकरण येत आहे, उत्पादन वाढत आहे, धरणं बांधली जात आहेत. परंतु त्याच वेळेला या वारेमाप अशा इंधनाच्या वापरामुळे आपण पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणामध्ये घातक वायूंचा प्रमाण वाढवलेला आहे. प्रदूषणाची मात्रा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून ठेवलेली आहे. किती वाढवून ठेवली आहे? तुम्हाला सांगायला हरकत नाही. 1900 साली पृथ्वीवरती CO2चं प्रमाण अवघं 150-200 होतं, ते आज 380-400च्या घरामध्ये जाण्याची भाषा करतंय. याचा अर्थ अवघ्या 100-125 वर्षामध्ये आपण पृथ्वीवर दुपटीने तापमान वाढवलेलं आहे. आणि हे तापमान जर अधिक वाढलं तर काय होईल? ते तापमान अधिक वाढलं तर पृथ्वीचं तापमान आणखीन वाईट होणार, आणखीन त्याची परिस्थिती बिघडणार आणि म्हणून आपल्याला पृथ्वीच्या निसर्गाचा, पर्यावरणाचा विचार करावा लागणार आहे. याची अण्णाभाऊंचा समाजाला याचे काय परिणाम? तुम्ही म्हणाला आमच्याकडे कुठे गाड्या आहेत, आमचा समाज तर झोपडपट्टीमध्ये राहतो, बकाल वस्तीमध्ये राहतो किंवा छोट्या घरांमध्ये राहतो, चाळींमध्ये राहतो. आमच्यामधले जे शिकले सवरले, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, उद्योगधंदे बसवले, ते जरा बऱ्या घरांमध्ये राहतात, एखादी छोटी मोठी गाडी असेल, पण आमचं काय एवढं त्याच्याने? बरोबर आहे. सर्वसामान्य समाजातल्या घटकांनी ह्या प्रदूषणाला हातभार लावलेला नसून जे अधिक गाड्या वापरतात, जे कारखानदारी करतात, त्यांच्याकडे प्रदूषणाची जास्त जबाबदारी आहे. हे अगदी बरोबर आहे. परंतु या प्रदूषणाचे जे दुष्परिणाम आहेत ते मात्र अण्णाभाऊंच्या समाजाला भोगावे लागतात. गोरगरीब जनता ह्या प्रदूषणामध्ये जास्त होरपळून निघते. का? बघा, अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळेला वादळं आली, अनेक वेळेला समुद्र खवळले, अनेक वेळेला अवकाळी पाऊस पडला. मागच्या वर्षी सांगली, कोल्हापूर परिसरामध्ये प्रचंड पुरासारखी परिस्थिती निर्माण आली. काही वर्षांपूर्वी माळीण गावामध्ये अख्खं भूस्खलन झालं. उत्तराखंडमध्ये ग्रामीण भागामध्ये आणि पहाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खचली. या सगळ्या ज्या घटना घडल्या, केरळमध्ये मागच्या वर्षी पूर आला, जम्मू काश्मीर आणि पहाडी क्षेत्रामध्ये प्रलय झाला, या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करा, पेपर उघडा, तुम्हाला कुठेही बंगल्यातला मोठ्या गाडीवाला फार नुकसान झाल्याचं पाहायला मिळणार नाही. कोणाला हे सगळं भोगावं लागलं? हे सगळं भोगावं लागलं गोरगरीब जनतेला. जेव्हा केव्हा निसर्गामध्ये संकट निर्माण होतं तेव्हा त्या संकटाचा पहिला फटका निसर्गातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला बसत असतो. जे गाडीवाले आहेत, ज्यांच्या गाड्यांना AC बसवलेला आहे, ते AC ऑन करतात आणि बाहेरचं प्रदूषणामध्ये आणखीन भर घालतात, पण आपल्या गाडीमध्ये प्रदूषण येऊ देत नाही. घराला AC लावतात आणि शांतपणे झोपतात. पण मी झोपडीमध्ये राहणारा माझा कष्टकरी भाऊ बहीण असेल किंवा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा माझा आदिवासी असेल, या सगळ्यांना जिथे जिथे औद्योगिकरण वाढलं, जिथे जिथे परिवहन आणि वीज आणि याच्यातलं प्रमाण वाढलं, तिथे तिथे या प्रदूषणाचं प्रमाण वाढलं. मग आपल्याला वीज नको का?
आपल्याला तेलाचा वापर नको का? आपल्याला इंजिन नको का? हवीत ना. आपल्याला विकास साधायचा असेल तर हे सगळं हवं. परंतु याचे जे दुष्परिणाम होत आहेत सर्वसामान्य जनतेवर, त्याच्याकडे डोळेझाक करून आपण जर हे केलं तर ते चालणार नाही. आजच आपल्याला माहिती आहे फक्त राजस्थानमध्ये वाळवंट आहे असं आपण म्हणत होतो. पण आजच महाराष्ट्रामधले दुष्काळी तालुके वाढत चाललेले आहेत. आज भारतामध्ये अनेक ठिकाणी नव्याने अवकाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे आसाम किंवा बिहारमध्ये पूर परिस्थिती आणि दुसरीकडे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रामध्ये अतिशय अवकाळी परिस्थिती. अशा विषम परिस्थितीचा सामना आपण करतोय. हा या विकासाच्या आणि पर्यावरणाच्या पद्धतीमुळे. ज्या विकासाची प्रक्रिया आपण राबवतोय आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा जो विनाश होतो आहे, त्याच्यामुळे हे होतं आणि त्याचं नुकसान कोणाला होतंय? सांगलीमध्ये कोणाला फटका बसला किंवा अन्य कुठल्याही या अवर्षणाचा पहिला फटका कोणाला बसणार? जंगलं तोडली जात आहेत, झाडं तोडली जात आहेत विकासासाठी. रस्ते बनवण्याकरता काल तुम्ही वाचलं असेल तर महात्मा गांधीजींचं सेवाग्राम जी कुटी आहे, बापू कुटी म्हणून तुमच्यापैकी काहींनी बघितलं असेल महात्मा गांधींचा वर्ध्याचा आश्रम. त्या वर्ध्याच्या आश्रमाच्या रस्त्यावर जी शेकडो मोठी डेरेदार झाडं आहेत, ती कापण्याचा मूर्खपणा तिथलं शासन करण्याचा प्रयत्न करत आहे. 300-400 नागरिक कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील तिथे काल 15 ऑगस्टला सत्याग्रह करत होते. अशा प्रकारे झाडांची, जमिनीची, पर्यावरणाची जर हानी झाली, डोंगर फोडून तिथे हायवे बनवायला सुरुवात केली, समुद्रामध्ये भराव टाकून तिथे मोठ्या इमारती बांधायला सुरुवात केली, जंगलं नष्ट करून त्या ठिकाणी कारखानदारी किंवा खाणी उघडायला सुरुवात केली, तर त्याच्यामुळे फटका कोणाला बसणार आहे? जंगलावर अवलंबून आहेत आदिवासी. छोट्या मोठ्या शहरांमधल्या छोट्या मोठ्या वस्त्यांमध्ये राहणार आहेत आपले दलित आणि इतर मागासवर्गीय समाज, गोरगरीब समाज. या अशा प्रदूषणकारी व्यवस्थेचा सगळ्यात जास्त फटका हा अशा प्रकारे आदिवासी, शेतकरी आणि गोरगरिबांना बसतोय. तुमच्यापैकी अनेक जण मासे खात असतील. मासे खाताना आवडतात, परंतु मासे पकडून आणणारे जे मच्छीमार आहेत आपले बांधव, अनेकदा शेतकरी, कामकरी, कष्टकरी असं आपण बोलतो. परंतु पाण्यामध्ये शेती करतो तो मच्छीमार, तोही शेतकरीच आहे. त्याच्याकडे पाण्यामध्ये शेती असते आणि शेतकरी शेतमजूर जसा धान्य पिकवतो, तसा मच्छीमार शेतकरी हा पाण्यावरती शेती करतो. तेव्हा या शेतकऱ्याची काय परवड झालेली आहे? बोटीवर जाऊन मच्छीमार करणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता मोठमोठ्या ट्रॉलर्सचं संकट आलेलं आहे. मोठे मोठे ट्रॉलर जेव्हा तिथे येतात आणि बटणं दाबून जाळी खाली जातात प्रचंड समुद्राच्या आणि मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. असं जेव्हा होतं तेव्हा सामान्य मच्छीमार हा बेरोजगार होतो. त्या मोठ्या जहाजावर एखाद दोन मजुरांना त्या तिथे मजूर म्हणून मच्छीमार लागतात आणि बाकी सगळे मच्छीमार देशोधडीला लागतात. तेव्हा विकासाची ही जी काही प्रक्रिया आपण आणली आहे, यंत्रसामुग्री आणली आहे, झगमगाट आणलेला आहे, विकासाचा जो रथ आपण वारेमाप वेगाने सोडलेला आहे, त्याचे एक परिणाम जे झालेले आहेत ते इथल्या पृथ्वीचा, इथल्या जंगलांचा, इथल्या नद्यांचा, इथल्या नाल्यांचा, इथल्या समुद्राचा, इथल्या पर्यावरणाचा विनाश झालेला आहे. आणि हे पर्यावरण जर आपण राखलं नाही, या पर्यावरणाची जर आपण काळजी घेतली नाही, तर काय होणार? या पर्यावरणामधनं शेवटी जो प्रदूषणाचा फटका बसणार आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, तो आपल्याला बसणार आहे. जागतिक संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जगामधल्या 15 प्रमुख प्रदूषित शहरांपैकी सर्वात जास्त प्रदूषण असणाऱ्या शहरांमध्ये 14 शहरं भारतातली आहेत. बघा आपण किती. आणि त्या शहरांमध्ये प्रदूषणाचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतो? गोरगरीब वस्त्यांमध्ये राहणारे, कदान्न अन्न खाणारे, बकाल वस्त्यांमध्ये राहणारे जी लोक आहेत त्यांना ह्याचा पहिले फटका बसत असतो. आणि म्हणून आपण ह्या पर्यावरणाचा जर विचार केला नाही तर आपलं हे जे अण्णाभाऊंचं स्वप्न आहे, सुंदर जग व्हावं, प्रत्येकाला संपन्न आयुष्य मिळावं, विषमता नष्ट व्हावी, ती शक्य होणार नाही. आजच विषमता एवढी कमालीची वाढली आहे. शाळांमध्ये बघा तुम्ही, म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये आपली लोक जाणार, जरा बऱ्या शाळेमध्ये जरा बऱ्यापैकी आपल्यामध्ये शिकलेल्यांची पोरं जाणार आणि चांगल्या कॉन्व्हेंट इंग्रजी शाळेमध्ये टाय बूट लावून गाडीवाल्यांची घरं लोक जाणार आणि अंबानी, अदानी आणि अमिताभ बच्चनच्या घरातली मुलं जाणार डेहराडून नाही तर अशा एखाद्या इंग्रजी मोठ्या शाळेमध्ये, जिथे सगळे वर्ग आणि सगळ्या खोल्या देखील एअर कंडिशन असतात. ही जी विषमता आहे ते त्याचं स्वप्न अण्णाभाऊंनी पाहिलं नव्हतं. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये जसा जंगल संपल्यामुळे आदिवासीचा त्रास आहे, शहर भकास झाल्यामुळे शहरामधल्या गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा दलित
आणि मागासवर्गीयाची आणि कष्टकरी गोरगरीब कामगारांची जशी होरपळ आहे, समुद्र किनारे वर भराव टाकून आणि तिथे मोठे ट्रॉलर आणल्यामुळे मच्छीमार समाजाची जी त्रास होणार आहे आणि एकूणच जे ग्लोबल वॉर्मिंग होतंय, उष्णता वाढतेय, लाही आणि काही आपल्याला भोगावी लागते, त्याचा सगळा परिणाम हा आपल्याला सर्वांना भोगावा लागणार आहे. आणि म्हणून या पर्यावरणाचा विचार करणं हे आवश्यक आहे. आपण पर्यावरण बिघडवण्यामध्ये हातभार लावत नाही, मात्र पर्यावरण बिघडण्याचे सर्वात जास्त परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणून अण्णाभाऊंचं स्वप्न साकार करायचं असेल तर पर्यावरणाचा विचार दुर्लक्षून चालणार नाही. अण्णाभाऊ लिहितात, चित्रा कादंबरीची प्रस्तावना आहे, अण्णाभाऊंची जी चित्रा कादंबरी आहे त्याच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ असं लिहितात की डोहातील पाणी आटून जातात माशांची तगमग होऊन, ते तळ सोडून तरंगू लागताच बगळे त्यांना वेचून खातात. बघा अण्णाभाऊंना निसर्गाचं किती भान होतं ते. डोहामधलं पाणी आटून जातात माशांची तगमग होऊन, ते तळ सोडून तरंगू लागताच बगळे त्यांना वेचून खातात. तसेच त्यांनी ही उपमा कोणासाठी दिली आहे? खेड्यावर उपासमारीने हैराण झालेली माणसं शहराकडे धाव घेतात आणि शहराकडे धाव घेतलेल्या माणसांना पुरेसा रोजगार मिळतोच याची भरोसा नाही. आता तर कोरोना नंतर काय परिस्थिती आहे ते आपण सगळे पाहतो. ग्रामीण भागात असू दे, निमशहरी भागात असू दे, शहरी भागात असू दे, मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं संकट आलंय. मोठ्या प्रमाणात महामारीमुळे महामंदीचं संकट आलेलं आहे. तेव्हा अशा वेळेला ही जी भूमिका अण्णाभाऊंची आहे ती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी त्या काळातही निसर्गाचा आकलन केलं होतं आणि त्याचा सांधा त्यांनी वर्तमानातल्या आपल्या गोरगरीब जनतेच्या जगण्याशी जोडला होता. अण्णाभाऊ लिहितात, माणूस हे कण्हेरचं झाड, कण्हेरीवर सुंदर मधाळ फूल, मात्र मुळामध्ये त्याच्या विष. आपण सुगंधाचे मळे फुलवूया. अण्णाभाऊ केवळ परिस्थितीचं विश्लेषण करत नाही. अण्णाभाऊ केवळ काय दैना झालीये निसर्गाची त्याच्यावर बोलून थांबत नाही, तर अण्णाभाऊ या परिस्थितीमध्ये आपण कसं वागलं पाहिजे त्याचं देखील दिग्दर्शन करतात. ते असं म्हणतात, एकाच कण्हेऱ्यामध्ये सुगंधी फूल आहे आणि मुळामध्ये विष आहे, विषारी मूळ आणि सुगंधी फूल. आपण काय निर्माण करणार? आपण कशासाठी आपण कशाकडे लक्ष देणार? आपल्याला सुगंधी फुलासारखा जर समाज निर्माण करायचा असेल तर कष्टकऱ्याला एकजूट करून इथल्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष छेडला पाहिजे, ही अण्णाभाऊंची शिकवण होती. हा जो निसर्गाचा आणि पर्यावरणाचा जो नाश होतो आहे त्याचं एक महत्वाचं कारण ज्या व्यवस्थेविरुद्ध अण्णाभाऊंनी बंड पुकारलं होतं त्या भांडवली समाज व्यवस्थेमध्ये आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. जशी आपल्या देशामध्ये सामाजिक विषमता आहे, मागासवर्गीय समाज, दलित आणि अतिदलित जातींमधले समूह हे जसे आपल्याकडे आज होरपळून निघत आहेत, पण तेच पुन्हा आर्थिकदृष्ट्या देखील शोषित आहेत. आपल्याकडे ही विवंचना आणि फार विचित्र परिस्थिती आहे की जो सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहे तोच आर्थिकदृष्ट्या देखील दुर्बल आहे. आणि ही जी सांगड घातलेली आहे जातीय विषमतेची आणि आर्थिक विषमतेची, त्याचं कारण आपल्या देशामध्ये जे भांडवली प्रतिमान विकासाचं नेमलेलं आहे. भांडवली प्रतिमानामध्ये काय आहे? एखादा उद्योगपती एखाद्या ठिकाणी एखादा कारखाना निर्माण करायला जातो तेव्हा तो एवढंच बघतो की या कारखान्याची इथे मी लागण केली की मला फायदा किती होईल, मला स्वस्तामध्ये मनुष्यबळ कसं मिळेल, मला कमी पगार देऊन किती कामगार मिळू शकतील, मला 8 तासाच्या ऐवजी 10 तास नाही तर 12 तास श्रम करणारा मजूर मिळेल का, याच्याकडे त्या भांडवलदाराचं लक्ष असतं. आणि त्यामुळे जेवढी पृथ्वी, समाज, श्रमशक्ती, भांडवल याची सगळ्याची ओरबडणूक करून हा भांडवलदार निर्मिती करत असतो. तो रोजगार निर्माण करतो, परंतु रोजगार देणाऱ्या त्याच्या कष्टकरी माणसाला मात्र सन्मानाचं आयुष्य द्यायचं नाही, हा पण त्याचा धडा असतो. आता काही मोठे भांडवलदार दाखवायला प्रयत्न करत आहेत की आम्ही आता कल्याणकारी व्यवस्था आणत आहोत, कामगारांच्या सुखसोयींकडे लक्ष देतो आहोत, त्यांना आम्ही काही बक्षिसी देतो आहोत, परंतु असे फार कमी आहेत. मूठभर आहेत. बहुसंख्य कामगार जे आहेत ते असंघटित क्षेत्रात आहेत, शेतीवरती आहेत, रस्त्यांवरच्या कामावरती आहेत, खडी फोडण्यासाठी आहेत किंवा तत्सम कामावर असलेले हे जे कामगार आहेत त्यांचं परिस्थिती काय? त्यांना जी हलाखीची परिस्थिती भोगावी लागते, भांडवलदार प्रचंड पैसा कमवतोय
आणि शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्याला मात्र अतिशय दैन्यावस्थेमध्ये राहावं लागतंय. ही जी विषम व्यवस्था आहे ती भांडवली व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि या भांडवलशाहीचं गमक काय पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, की पर्यावरणाचा विचार करायचा नाही. पर्यावरण किती खराब झालं, तहस नहस झालं, नष्ट झालं, नदी आटली किंवा मोठे पूर आले तरी हा भांडवलदार आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवणार आहे. तर त्याला काही चिंता नाही. तो त्याची चिंता न करता आपला नफा कसा वाढेल अशा प्रकारची कारखानदारी उभारतोय आणि त्याच्यामुळे आपल्या परिसरामध्ये हे दैन्य आणि दारिद्र्य वाढतंय. त्यामुळे हे भांडवली प्रतिमान आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या भांडवली प्रतिमानाविरुद्ध लढण्याची ताकद, लढण्याची दिशा, लढण्याची एक क्रांतिकारक भाषा ही अण्णाभाऊ साठ्यांनी वापरून ठेवलेली आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात की मी कम्युनिस्ट झाल्यामुळे दलितांमध्ये देखील दलित म्हणून मला स्वीकारायला तयार नाहीत. बघा आपल्यामध्ये देखील अशी जाती आपण उत्रंड करून ठेवलेली आहे. आपणही आपसामध्ये आपल्यापेक्षा वरिष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण, आपल्यातला कम्युनिस्ट कोण आणि सोशलिस्ट कोण असं आपण करायला लागलेलो आहोत. खरं तर या सगळ्या वंचित, शोषित, गरीब, दलित, पीडित समूहांनी एकत्र आलं पाहिजे. ही शिकवण अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात आपल्या साहित्यातनं, आपल्या पोवाड्यांमधनं, आपल्या गाण्यांमधनं, कवितांमधनं आणि आपल्या लेखणीतनं आणि आपल्या प्रत्यक्ष कृतीतनं, क्रांतिकार्यातनं दाखवून दिलेली आहे. त्यामुळे ह्या पर्यावरणाचा आज जो विनाश होतोय, ज्याचा जास्त फटका हा आपल्याला भोगावा लागतोय, सहन करावा लागतोय, त्या विरुद्धच्या लढाईमध्ये आपण जर सामील झालो नाही, आपण त्याबाबत इतर समाजाला जाब विचारणं आवश्यक आहे. त्यांच्या कृत्यांकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची देखील आवश्यकता आहे. पर्यावरण म्हणजे देखील बंगल्यातलं किंवा इमारतीमध्ये राहणाऱ्या कुठल्या सुखसमृद्ध लोकांचं काहीतरी खूळ आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे असं मानून चालणार नाही. हा पर्यावरणाचा जेवढा गाडा खिळखिळा होत जाईल तेवढं आपल्या सामान्य लोकांचं आयुष्य खराब होत जाणार आहे. आणि म्हणून भांडवलदाराला तू भांडवलशाहीच्या अंत कर आणि समाजवाद आण, हे तर आपण लढाई लढत राहणारच आहोत. परंतु त्याच्या टप्प्यामध्ये जेव्हा तो कारखानदारी उभारी करेल, आपल्याला मजुरी म्हणून, कामगार म्हणून, श्रमिक म्हणून आपल्याला त्यात रोजगार देईल, परंतु ते करत असताना तो जर पर्यावरण वाढवत असेल, प्रदूषण वाढवत असेल, पर्यावरणाला हानी पोचवत असेल, तर त्याचा फटका अंतिमतः आपल्याला बसणार आहे, आपल्या शेतीला बसणार आहे, आपल्या जंगलाला बसणार आहे, आपल्या घरादाराला बसणार आहे. याचं भान आपण सोडता कामा नये. आपल्यापैकी बहुतेक जण शहरात जरी आले असतील रोजीरोटीसाठी, तरी गावाकडे आपलं लक्ष आहे. आता सुद्धा महामारीच्या काळात आपण काय केलं, लॉकडाऊन झाल्याबरोबर धावत सुटलो आपल्या गावाकडं. ती जी काही छोटी मोठी शेती आहे, छोटा मोठा जमिनीचा तुकडा आहे, त्याच्या आधाराने आपण आजही जगण्याचा प्रयत्न करतो. त्या शाश्वत शेतीला फुलवायचं असेल, त्या शेतीच्या आधारे आपल्याला एक संपन्न आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याला पर्यावरणाचं नुकसान होऊ देता कामा नये. निसर्ग टिकला, पर्यावरण टिकलं, पाणी, हवा, झाडं, पशु, पक्षी हे सगळे एकत्र राहिले आणि ते टिकले, तर आपला समाज उभा राहणार आहे. नाहीतर आपला समाज विकासाच्या मागे धावलाय, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या आहेत, गाड्या उडवतोय, हायवे बांधतोय आणि सगळं पर्यावरण नाश झालं, तर आपण जगणार कशात? मला सांगा, जर पृथ्वीच नाहीशी झाली तर आपण जगणार कुठे? पृथ्वीवर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, पृथ्वीवरती 2/3 भागामध्ये पाणी आहे. फक्त 1/3 जमिनीवर आपण राहतोय. त्या 2/3 पाण्यावर देखील आपण आक्रमण करायला लागलो, नदी नाले आटवायला लागलो, समुद्र मागे ढकलायचा प्रयत्न करायला लागलो, तर निसर्ग आपल्याला ऐकणार नाही. निसर्गाच्या रक्षणाकरता, किनाऱ्यांच्या रक्षणाकरता तिवरांचं जंगल असतं ते आपण पाडायचा प्रयत्न केला, तर त्याच्याने जी निसर्गाची हानी होणार आहे, त्याचा परिणाम आपल्या जगण्यावर होणार आहे, आपल्या रोजगारावर होणार आहे, आपल्या उपजीविकेवर होणार आहे, आपल्या शेतीवर आणि अन्नावर होणार आहे. याचं भान अण्णाभाऊंच्या समाजाला येणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे अण्णाभाऊंचा समाज म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपण सगळे आहोत. कष्टकरी, कामकरी, मेहनतकश लोक. आणि म्हणून हे भान आपल्यामध्ये जागवण्याचा आपण एक निर्धार करणं आवश्यक आहे. मला कल्पना आहे की मी तुम्हाला एक मुद्दाम हे एक पुस्तक दाखवून ठेवतो. हे पुस्तक आहे लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार. राष्ट्रसेवा दल ही साने गुरुजींनी स्थापन केलेली संस्था आहे. या राष्ट्रसेवा दलाने हे पुस्तक यंदा अण्णाभाऊच्या जयंती निमित्त प्रकाशित केलेलं आहे. ह्याच्यात अण्णाभाऊंनी वेगवेगळ्या ठिकाणी, आपण सगळ्यांनी अण्णाभाऊंचं सगळं साहित्य वाचलं असेल तर फारच छान, अजून वाचलं नसेल तर ते मिळवून वाचणार असू तरी फारच छान. परंतु अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास करून वेगवेगळ्या त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी जी रत्न विचारांची पेरून ठेवली आहेत
ती एकत्रित संग्रह करण्याचं काम आमचे मित्र शहापूरचे ॲडव्होकेट विजय दिवाणे आणि किशोर जाधव या दोघांनी केली. सेवा दलाचे आमचे कोल्हापूरचे संजय रेंदाळकर यांची ही आयडिया आणि त्यांनी हे पुस्तक बनवलं. अण्णाभाऊंचे हे विचार एका ठिकाणी एकत्रित संग्रह करण्याचा उपयोग काय? मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अण्णाभाऊंनी जी दिशा त्या काळात आपल्याला दिली होती, बघा अण्णाभाऊ काय म्हणतायत ते. रात दिस राबून साल न झाल साल रात दिस राबून साल न साल किती पिढ्या आम्ही काढायचे हाल काळावर चाल कर हत्यार नीट धर एकीचा बांधून किल्ला र शिवारी चला दौलतीच्या राजा हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला. बघा हे पर्यावरणाशी निगडित कसा मुद्दा आहे. रात्र दिवस राबवून साल न साल वर्षोनवर्ष आम्ही रात्रंदिवस राबतो आहोत. आमच्या राबण्याला काही सीमा नाही. सतत आम्ही राबतो आहोत आणि किती पिढ्या आम्ही राबतो आहोत, किती पिढ्या आम्ही हे हाल सहन करायचे. म्हणून अण्णाभाऊ सांगतात काळावर चाल कर हत्यार नीट धर. काळावर चाल करायची असेल तर हत्यार नीट धरलं पाहिजे. नाही तर चाल करून गेलात आणि हत्यारच बरोबर नाही पकडलं तर काय होणार? समोरचा शत्रू आपल्यावर वार करल्याने एका मिनिटात फस्त. आणि भांडवलदार जो समूह आहे, वरिष्ठ जातीतला जो शोषक समाज आहे, ते अतिशय बेरकी आहेत. त्यांनी आपल्यावर जातीचं, धर्मांधतेचं, अंधश्रद्धांचं एवढं गारुड पेरून ठेवलेलं आहे की आपल्यातले भले भले लोक देखील अजून त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाहीत. कलबुर्गी म्हणा, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणा, कॉम्रेड पानसरे म्हणा, गोविंदराव पानसरे म्हणा, या अनेकांनी शहादत दिली. उद्याच्या 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचं शहीद होऊन 7 वर्ष पूर्ण होत आहेत. या लोकांनी कशासाठी शहादत दिली? की समाजामध्ये माणसाचं डोक्याचं जे पर्यावरण आहे ते बिघडवण्याचं काम इथल्या धर्माच्या नावाने, इथल्या जातीच्या नावाने, इथल्या अनिष्ट प्रथा परंपरांच्या नावाने बिघडवण्याचं काम हे इथले काही हितसंबंधी लोक धर्माचं नाव घेऊन करतात. त्यांना माहितीये धर्माची गोष्ट बोलली की एकदम लोक शाणी सुरती बनतात, एकदम म्हणतात अरे बापरे धर्माचं आहे, ह्याच्यात काय गडबड नाही करून चालणार. पण धर्माच्या नावाने हे अधर्म पेरत आहेत. धर्माच्या नावाने आपल्या डोक्यामध्ये विष पेरतायत. आपल्या डोक्याचं देखील पर्यावरण खराब करतायत. आणि म्हणून जसं मी पृथ्वीवरच्या पर्यावरणावर बोललो, सामाजिक पर्यावरणावर बोललो, नैसर्गिक पर्यावरणावर बोललो, तसं हे जाती धर्माचं जे पर्यावरण आहे तेही फार महत्वाचं आहे. त्याच्याने जी माणसाची मनं कलुषित केली जात आहेत ते पर्यावरण देखील अण्णाभाऊंच्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यामधले अजूनही कोणी लोक जर उपास तापास आणि अंधश्रद्धेला बळी पडले असतील, संतोषी मानना तर आणखीन कुठल्या मंदिरांच्या मागे लागले असतील, तर त्यांचं प्रबोधन करण्याचं गरज आहे. त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे की हे आपल्या भोवती फेकलेलं एक मोहक जाळं आहे. ह्या आपल्या पर्यावरणाचा विनाश करण्याची ही आयडिया आहे या लोकांची, की आपण ह्याच्यामध्ये गुरफटून राहूया अंधश्रद्धांमध्ये आणि हे शोषणाचं हत्यार बेलगामपणे चालू ठेवतील. म्हणून हे जे पर्यावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय, अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे काळावर चाल कर हत्यार नीट धर. काळावर चाल कर म्हणजे काय? ह्या काळामध्ये जे शोषक आहेत, जे आपल्याला स्थितीवादी बनवून ठेवायचा प्रयत्न करतायत, मागे ढकलतायत, आपलं शोषण करतायत, आपला विकास होऊ देत नाहीयेत, त्याच्यावर आपल्याला वार करायचा आहे. वार करायचा आहे आणि हातात हत्यार धरायचंय म्हणजे हिंसा करण्याचा मुद्दा नाही अण्णाभाऊंचा. शस्त्र आपलं कुठल्याही विचारांचं शस्त्र आहे. अण्णाभाऊंचे विचार असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे विचार असतील, सार्वजनिक सत्य धर्माचे महात्मा ज्योतिराव फुल्यांचे विचार असतील, सत्य अहिंसा याचे आणि सत्याग्रहाचे महात्मा गांधीजींचे विचार असतील, राखीव जागेमधनं दलित मागासवर्गीयांना पुढे येण्याची संधी देण्याचा राजर्षी शाहू महाराजांचा विचार असेल, हे विचार ही आपली शस्त्र आहे. त्याला धार काढ. त्याला धार काढ याचा अर्थ काय? त्या शस्त्रांना परजावं लागतं. त्या काळामध्ये आपल्या महामानवांनी जे विचार मांडून ठेवले त्याचं आजच्या काळामध्ये काय सामर्थ्य आहे, त्याच्या आजच्या काळामध्ये बदललेले संदर्भ काय आहेत आणि त्या बदललेल्या संदर्भामध्ये त्या विचारांचं आकलन कसं करायचं हे देखील शिकायला अण्णाभाऊंनी सांगून ठेवले. म्हणून काळावर चाल कर हत्यार नीट धर. हत्यार नीट धर म्हणजे आपल्या ह्या विचारांचा, त्याच्या परिणामकारकतेचा, त्यातल्या धोरणांचा, स्ट्रॅटेजीचा नीट विचार करून आपली पावलं आपली चढाई कर. आणि हे करताना एकीचा बांधून किल्ला र. मी मगाशी म्हटलं निसर्गाने देखील आपल्याला सांगितलंय ही 5 बोटं खूप ताकदवान आहे, पण ही अशी ठेवली तर आपण काहीच करू शकत नाही. आपण लिहू शकत नाही, आपण पुस्तक हातात धरू शकत नाही, आपण शेती करू शकत नाही, आपण नांगरू शकत नाही, काही जेवू शकत नाही, आपण काहीच करू शकत नाही.
ती बोट जवळ आणावी लागतात तर आपल्याला खूप काही करता येतं आणि त्या बोटांची एकीची मूठ बांधावी लागते तर आपण जग जिंकू शकतो. हा संदेश अण्णाभाऊंनी जो देऊन ठेवलाय त्यांच्या काव्यातनं, एकीचा बांधून किल्लार शिवारी चला. शिवार म्हणजे कुठलं? शेतीचं शिवार असेल, आदिवासींचं जंगलाचं शिवार असेल, कष्टकऱ्याचं कारखान्यातलं शिवार असेल, चाळीमधल्या बायकांचं ती चाळ आणि वस्तीचं शिवार असेल. शिवार हा शब्द व्यापक आहे आणि म्हणून अण्णाभाऊंनी ग्रामीण, पहाडी, शहरी, गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय, शेतमजूर, शेतकरी अशा सगळ्यांची एकजूट करण्याचा नारा दिलाय. कारण की हे जोपर्यंत एकत्र येत नाहीत, एकमेकांची सुखदुःख समजून घेत नाहीत, त्यांच्यावरच्या संकटाचा सामना करण्याची भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत समोरचा जो आपला विरोधक आहे तो आपल्याला लुबाडत राहणार. आपल्यामध्ये फोडा आणि झोडा ही नीती इंग्रजांनी पण केली होती, तुम्ही ऐकलं असेल. त्याविरुद्ध लढताना गांधीजींनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्या एकजुटीतनं आपल्याला अहिंसेतनं रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणतो. त्याच प्रकारची ही एकत्र येण्याची, एकोप्याची लढाईची हाक अण्णाभाऊंनी त्याच्यानंतर पुन्हा दिलेली आहे. आणि म्हणून निसर्गाचं आणि पर्यावरणाचं हे जे नातं आहे, सामान्य जनतेशी त्याचं जे नातं आहे ते फार मोलाचं आहे आणि ते विसरून आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यांनी आपल्या विरोधकांचं एक वैशिष्ट्य सांगितलंय, तेही आपण लक्षात घेऊया. पर्यावरण जपायचं असेल तर अण्णाभाऊंचा शब्द शब्द आपल्याला मार्गदर्शक ठरतो. अण्णाभाऊ असं लिहितात की आक्रमक वृत्ती सर्वच प्राण्यांमध्ये असते. बघा, सर्व प्राण्यांमध्ये आक्रमक वृत्ती असते. आपण साधे असतो, पण राग आला की कसे आक्रमक बनतो. एखाद्याने आपल्यावर काहीतरी चूक केली तर आपण कसे रागावतो, आपण कसे दटावतो, आपण कसे ओरडतो. आक्रमक वृत्ती सर्वांमध्ये असते. पण पराजय घेण्याचा आणि कबूल करण्याचा आणि माघार घेण्याची इमानदारी पण असते सर्वांकडे. आपलं चुकलं तर बाबा माफ कर, माझं चुकलं. पराभव झाला माझा तर ओके, मी माझं सुधारणा करेन आणि परत विजय मिळवेन, असं मानण्याची वृत्ती देखील सामान्य माणसामध्ये असते. त्याला आपण समंजसपणा म्हणतो. लोकशाही आणि समतेसाठी समंजसपणा अत्यावश्यक असतो. आपण जर असमंजसपणे वागायला लागलो तर आपल्यातली लोकशाही संपली. कारण की आपण असमंजसपणे वागलो म्हणजे समोरचा कप पदार्थ त्याच्यावर तुटून पडायचं, त्याच्यावर अरेरावी करायची, हेच आपल्या डोक्यात येणार. आणि ते जर आपण केली तर आपण लोकशाही पण टिकू देणार नाही आणि आपण समता देखील टिकू देणार नाही आणि स्वातंत्र्य पण देऊ देणार नाही. तेव्हा या देशातलं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं लोकशाही, समता आणि स्वातंत्र्य ही मूल्य केवळ संविधानात चालत नाही, निवडणुकीच्या राजकारणात पुरेशी नाहीत, आपल्या आयुष्यामध्ये ती रुजवा. हा अण्णाभाऊंचा संदेश होता. अण्णाभाऊ म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकरांवर काय एका पुस्तकात पुरणार आहे, 10-100 पुस्तकात तरी काय पुरणार आहे, एवढा मोठा माणूस काय लिहिणार त्याच्याबद्दल, असं म्हणायचे ते. तेव्हा हा जो पवित्र आहे समता, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा, तो टिकवायचा असेल तर समंजसपणा आवश्यक आहे. आणि निसर्गामध्ये आपल्याला समंजसपणा ठाई ठाई दिसतो. पुढे काय म्हणतात ते, मात्र ही प्रवृत्ती जी असते माघार घेण्याची, चूक मान्य करण्याची, पराजय स्वीकारण्याची, ही प्रवृत्ती 2 जणांकडे नसते असं ते म्हणतात. एक उन्मत्त रेडे, रेडा उन्मत्त झाला की तो ऐकत नाही कोणाचं, तो पराभव मान्य करत नाही, तो ढिशाम ढिशाम करत सुटतो, लोक घाबरून पळ काढतात. आणि दुसरे पिसाट भांडवलदार, हे अण्णासाहेबांनी लिहून ठेवलंय. आणि खरंच आहे, ज्या रीतीने कारखानदारीमध्ये पिसाटपणा आणलेला आहे, शेतीमधलं कारखान्यातलं दूषित पाणी समुद्रामध्ये सोडताना किंवा नदीमध्ये सोडताना किंवा तलावांमध्ये सोडताना भांडवलदार पर्वा करत नाहीत, विजेचा वापर करताना भांडवलदार पर्वा करत नाही निसर्गाची, इथलं पर्यावरण ढासळत चाललंय याची पर्वा करत नाही भांडवलदार, आणि याचा फटका गोरगरीब जनतेला बसतोय याची पर्वा करत नाही भांडवलदार, कारण की तो पिसाट भांडवलदार आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, काही भांडवलदार जरासं कामगारांच्या हिताचं, बरं कॅन्टीन दिलंय, बस दिली आहे, हे दिलंय, असं काहीतरी सांगतात, मुलांची फी भरतात. हे बरोबर आहे, ती त्यांची जबाबदारी आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे, काय उपकार करत नाहीत कष्टकऱ्यांवर. परंतु हा जो परिसर आहे, जे पर्यावरण आहे, ते टिकवणारी कारखानदारी, ते सांभाळणारी उद्योगधंदे हे जर त्यांनी केले नाही तर त्याचा परिणाम इथल्या शेतीवर, इथल्या जंगलांवर, इथल्या नदी नाल्यांवर, इथल्या पाण्यांवर, इथल्या समुद्रावर होणार आहे. आणि त्याचा परिणाम आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, दलित, मच्छीमार या समाजावर होणार आहे, म्हणजे आपल्यावर होणार आहे. याचं भान तुम्ही ठेवा. शहरामध्ये आलात
बकास वस्तीमध्ये राहिलात तरी जमिनीचे ना मालक आपण बनत ना कारखान्याचे मालक बनत, आपण मजूर राहतो. पण आपली जर गावाकडे शेती असेल, आपला जर थोडा तुकडा असेल, तर त्या मालकीच्या आधारे आपण केवळ स्वतःचा विकास नाही करणार, तर नंदनवन फुलवून समाजाचा आणि देशाचाही विकास साधू शकतो. ही भूमिका त्यावेळेला अण्णाभाऊंनी मांडली असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या पिसाट भांडवलदाराविरुद्ध लढायचं असेल तर एकीचं हत्यार पाहिजे, एकीची ढाल पाहिजे, एकीचं शस्त्र पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून ते म्हणतात शिवारात कसं जायचं, ते म्हणतात दौलतीच्या राजा हाक दे शेजाऱ्याला. एकीकडे बघा त्या दौलतीच्या राजा म्हणतात त्याला, म्हणजे एकीकडे त्या सामान्य माणसाला म्हणतात की तू राजा झालास, पण दुसरीकडे म्हणतात तुझ्या शेजारी पण दुसरा राजा आहे, त्यालाही हाक दे. तू एकटा राजा आणि बाकी सगळी प्रजा असं नको म्हणू, समतेचं मूल्य आहे. दौलतीच्या राजा हाक दे शेजाऱ्याला, आणि त्याला काय सांगायचं हाक देऊन, शिवारी चला. सगळ्यांनी शिवारी चला, म्हणजे सगळ्यांनी शेतामध्ये चला, कारखान्यात चला, एकी करा, वस्तीमध्ये चला आणि एकोप्याने विचार करून आपल्या शस्त्राला धार देऊन या पिसाट भांडवलशाही विरुद्ध, या बेदरकार ब्राह्मणशाही विरुद्ध, जाती प्रथेविरुद्ध, सामाजिक विषमतेविरुद्ध लढा द्या. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, महात्मा ज्योतिराव फुले काय, महात्मा गांधीजी काय, किंवा क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे काय, राजर्षी शाहू महाराज काय, किंवा या रांगेतले खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं सांगणारे साने गुरुजी काय, या सगळ्या माणसांनी इतकं विचार करून, इतके क्रांतिकारी कार्य करून ठेवलेलं आहे की या सगळ्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढे जात राहिलो तर खूप काही परिवर्तन साधेल. मात्र हे करत असताना, ही सगळी देण त्यांची आपल्या बरोबर असताना देखील आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणून तर आज इतक्या वर्ष, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील आपली दैन्य अवस्था संपलेली नाही, आणि दुसरीकडे आपलं शोषण करणारे भांडवलदार मात्र आपल्यावरची आक्रमणं दिवसेंदिवस वाढवत चाललेले आहेत. आता उद्योगधंद्यांमधनं कामगारांनाच नाहीसं करायचं, असा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. आता नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं त्याच्यामध्ये देखील गोरगरिबांना शिक्षणाचे दरवाजेच बंद करून टाकायचे कायमचे, असा डाव त्यांनी आखलेला आहे. आता महामारीच्या काळामध्ये मजुरांना लॉकडाऊन सुरू झाल्याबरोबर शहरातनं गावाकडे परत जायचं होतं, तर ती पण साधी सोय रेल्वे गाड्यांची त्यांनी केली नाही. पाय फोडत हायवेवरनं लोकांना मरण पत्करत जावं लागलं आपल्या गावी हजारो मैल चालत. तेव्हा गोर गरीब आणि दलित पीडित वंचित समूहाला, शोषित समूहाला आज भारतामध्ये वाली उरला नाहीये सत्ताधारी पक्षांकडनं, राजकीय जे शोषक समाजाच्या प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत त्यांच्याकडनं. अशा वेळेला हे सगळं समजून घेऊन, आणि हे कशाच्या आधारावर ही रुलिंग करतायत, एकीकडे ते निसर्गाचं, पर्यावरणाची हानी करतायत, आपलं जगणं असह्य करतायत, दुसरीकडे डोक्याचं पर्यावरण बिघडवून जाती धर्माचं विष आणि अंधश्रद्धेचा बगडा आपल्यावर लादतायत. तेव्हा या पर्यावरणाच्या संवर्धनाशिवाय आणि निकोप पर्यावरण निर्माण केल्याशिवाय आपल्याला या क्रांतिकारकांचा जो क्रांती सूर्य आहे विचारांचा, तो सवरणार नाही. तर ह्या सूर्याभोवती अण्णाभाऊ साठ्यांसारखा जो सूर्य तळपतो आहे आज आकाशामध्ये, त्याच्या विचारांच्या भोवती हे पर्यावरणाचे दाट धुकं, दाट धूर, काळोखी माजलेली आहे. अंधश्रद्धा, जातीयता, धर्माधर्मामध्ये तेढ याची काळोखी पसरवण्याचा प्रयत्न होतोय. आणि मंदिर म्हणजे आपल्याला बघितलं आपण कोविडच्या काळामध्ये की आज शासकीय इस्पितळांनी जी कामं केली, हॉस्पिटलने जे प्राण वाचवले, खाजगी इस्पितळं लपून बसली, दडून बसली, त्यांच्यावर वरवंटा फिरवल्यावर शासकीय आदेश आल्यावर ते कामाला लागले. आणि आपला पंतप्रधान महोदय मात्र आणखीन एका भव्य राम मंदिराच्या निर्माणामध्ये लागलेले आहेत. आज मंदिर ज्याची श्रद्धा आहे त्याने मंदिर बांधावं, परंतु आज देशाची श्रद्धा कशात आहे, देशाचं निकड कशात आहे, अशा प्रकारचं मगरुरी करणारं राजकारण आज पसरतं आहे. पर्यावरण नष्ट करणारं राजकारण आपल्या भोवती आहे. ते जर आपल्याला ठिकाणावर आणायचं असेल आणि आपल्या वंचित, शोषित, गोरगरीब, दलित समाजाला चांगला रस्ता दाखवायचा असेल, तर अण्णाभाऊ साठे, आंबेडकर, फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, साने गुरुजी, महात्मा गांधी यांनी जे विचार देऊन ठेवले त्याचं आजच्या काळातले संदर्भ तपासूया, धार लावूया अण्णाभाऊंनी सांगितलेली, आणि शिवारामध्ये एकत्र येऊन एकजुटीने लढूया. त्या निमित्ताने अण्णाभाऊंचे विचार मला जागवता आले आणि सध्याच्या वास्तवतेला ते जोडून तुमच्या समोर काही मांडणी करता आली, याचं मला खूप बरं वाटतंय. खरं तर अशा व्याख्यानमाला किंवा प्रबोधनमाला प्रत्यक्ष भेटून आमने सामने विचारांचं आदान प्रदान होणं, श्रोत्यांनी प्रश्न विचारणं, भंडावून सोडणं की तुम्ही हे बोलला त्याचं उत्तर द्या, हे खरं कशावरनं,
याच्यामध्ये जास्त जिवंतपणा आहे, याच्यामध्ये जास्त लोकशाही आहे, याच्यामध्ये एक वक्ता आणि बाकीचे तुम्ही श्रोते अशी विषमता नाहीये. तर श्रोत्याला देखील वक्त्याला जाब विचारण्याची हमी आहे अशा खुल्या व्यासपीठावरच्या व्याख्यानांमध्ये. पण दुर्दैवाने आता परिस्थिती अशी आहे की तशा प्रकारची व्याख्यानं आपण करू शकत नाही. म्हणून हा एकतर्फी सामना झाला. पण मी जे काही तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे खोट आढळली, कुठे काही तुम्हाला कमतरता वाटली, तर या व्याख्यानमालेचे आयोजक सोनावणे सरांकडे तुम्ही तुमच्या चिठ्ठ्या किंवा तुमचे विचार पोचवा आणि मी सोनावणेंना विनंती करेन, सुदर्शनला विनंती करेन की तुमच्याकडे माझ्या व्याख्यानाविषयी चांगलं काही आलं तर ते मला नाही कळवलं तरी चालेल, पण काही टीका असेल, काही पटलं नसेल, काही समजलं नसेल तर ते जरूर कळवा. कारण की हा संवाद महत्वाचा आहे. अण्णाभाऊ साठे काय सांगतात, दौलती राजा शेजाऱ्याला हाक दे. दौलती राजा झाला म्हणजे तू एकटा राजा नाही, शेजाऱ्याला बरोबर घे. तो शेजारी बरोबर असल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. शिवारामध्ये चल. तेव्हा ही एकजूट करायची असेल तर हा संवाद महत्वाचा आहे. दुर्दैवाने हा आभासी संवाद आपला आज झाला. प्रत्यक्ष संवाद लवकरात लवकर करण्याची आपल्याला संधी मिळो आणि आजच्या या व्याख्यानातनं, चर्चेतनं, माझ्या मांडणीतनं आपल्या मनामध्ये काही नवीन विचार निर्माण करण्याची क्षमता निर्माण झाली असेल तर ते मला खूप आनंद होईल आणि माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो आणि आपण जरूर माझ्या त्रुटी, उणिवा किंवा न समजलेला भाग किंवा न पटलेला भाग मला जरूर कळवा. संवादातूनच लोकशाही फुलते, लोकशाहीमधनच स्वातंत्र्य आणि समता बहरतं आणि लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता असेल तरच या देशातल्या दीनदुबळ्या गरीब जनतेला न्याय मिळेल. हे मी नाही सांगत आहे. हे अण्णाभाऊंनी सांगितलंय, हे बाबासाहेबांनी सांगितलंय, हे महात्मा गांधींनी सांगितलंय. त्यांच्या वारसा घेऊन आपण चालणारी माणसं त्या रस्त्यावरनं चालत राहू, एकी करत राहू, लढत राहू. लढेंगे, जीतेंगे. जिंदाबाद.